हॅलो फ्रेंड्स, ऑल राउंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. आता मी हे दूध तापून घेणार आहे. उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम. आज मी अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहे. आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे. मी यामध्ये 1 कप साय घालणार आहे. ही दुधावरची साय मी 2 दिवस जमा करून ठेवलेली होती. व्यवस्थित आपण हलवून घेऊया. मी इथे एका बाउलमध्ये 2-3 चमचे दूध घेतलेले आहे. त्यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालत आहे. मी हे मोजून 3 चमचे टाकत आहे. त्यानंतर मी इथे मिल्क पावडर 1.5 चमचा घेतलेले आहे. आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया. इथे दुधालाही छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्या दुधाला सतत हलवत राहायचे आहे. आता यामध्ये मी 4 चमचे साखर घालत आहे. आता आपले हे दूध व्यवस्थित घट्ट झालेले आहे. आता आपण हे दूध एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे दूध मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे दूध थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे. आता 1 तास झालेले आहे. मी इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही व्हिप क्रीम घेऊ शकता. माझ्याकडे फ्रेश क्रीम होती. पूर्णपणे मी अशी दाबून क्रीम बाहेर काढून घेत आहे. आता मी बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे. 10 मिनिटे आपण क्रीमला बीटरने व्यवस्थित फेटून घेऊया. आपल्या क्रीमला एकदम क्रीमी टेक्स्चर येईल. आता इथे मी 1 तासासाठी कस्टर्ड मिल्क फ्रीजमध्ये ठेवलेले होते, ते यामध्ये घालून घेऊया. बघा किती छान घट्ट झालेले आहे. आता आपण हे बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेऊया. 10 मिनिटे आपण व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे खूप सॉफ्ट आणि क्रीमी झालेले आहे. आता आपण हे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे काचेचे बाउल असेल किंवा केकचा डबा असेल तर त्याच्यातही तुम्ही काढू शकता. आता मी वरून काजू, बदाम, पिस्ताचे काप घालत आहे. आता मी इथे ब्रेडचा रॅपर घेतलेला आहे. झाकण व्यवस्थित बंद करून मी फ्रीजमध्ये 7-8 तास हे ठेवून देणार आहे. 7 तास झालेले आहे. आता आपण आपली आईस्क्रीम बघून घेऊया. खूप छान आईस्क्रीम झालेली आहे. यावर आपण सजावटीसाठी टुटी फ्रुटी घालूया. आता एका प्लेटमध्ये मी असं चमच्याच्या साहाय्याने साईडने असं काढून प्लेटवर काढून दाखवत आहे. खूप छान आईस्क्रीम झालेली आहे. बघा, आपण मार्केटमधून आणतो तशीच आईस्क्रीम झालेली आहे. आता मी तुम्हाला इथे सुरीच्या साहाय्याने पीस काढून दाखवत आहे. एकदम सॉफ्ट झालेली आहे. आपण मार्केटमधले आईस्क्रीम नेहमीच खात असतो, परंतु आपण जर घरी बनवलेली आईस्क्रीम खाल्ली तर त्याची मजाच वेगळी असते. मी आता इथे एका बाउलमध्ये हे आईस्क्रीमचे पीस काढून दाखवत आहे. तुम्ही अशी आईस्क्रीम घरच्या घरी नक्की करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. मी इथे थोडंसं बॅटर उरलं होतं, मी कपामध्ये ठेवलं होतं. त्यामध्ये मी अशा काड्या लावून ठेवलेल्या होत्या. इथे मी कुल्फी बनवलेली आहे. माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.